व्यतिपदाचा दृष्टांत जो आहे तो 57 क्रमांकाचा आहे. त्या संदर्भातली जी लीळा आहे ती बीड या ठिकाणची आहे. पूर्वार्ध 298. रेम नायका अवसरू अनवसरू कथन. एक वेळ पद्मनाभी देवी रेम नायका पुढे गोसाव्यांची प्रशंसा केली. एकदा पद्मनाभी देवांनी रेम नायकांच्या समोर स्वामींची प्रशंसा केली. रेम नायकू गोसाव्यांच्या दर्शनासी आले आणि ती प्रशंसा ऐकल्यामुळे स्वामींचं ते काही सौंदर्य औदार्य, उठणं बसणं बोलणं हे सगळं त्यांनी ऐकलं आणि त्याच्यामुळे ते वेधले गेले. ते स्वामींच्या भेटीला आले आणि आमच्या स्वामींना मठामध्ये ते आल्यानंतर आमच्या स्वामींना आतमध्ये मर्दना मादने म्हणजे आधी मर्दना सुरू होती, म्हणजे तेल वगैरे लावून मॉलिश वगैरे श्रीमूर्तीची सुरू होती. भीतरी रेम नायक आले आणि पटीशाळेवरी उभे ठेवले. रेम नायक मठाच्या आतमध्ये आले आणि पटीशाळेच्या त्या पडवीमध्ये उभे राहिलेले आहेत आणि कुणाला तरी एकाला त्यांनी विचारलं, गोसाव्यांशी कैसा अवसरू असे, म्हणजे स्वामींना आता काय अवसर सुरू आहे, काय करतायत स्वामी. तेही म्हटले गोसाव्यांशी मर्दना होत असे, स्वामींच्या श्रीमूर्तीची मर्दना होत आहे. तरी गोसाव्यांपुढा जाणावा का जे रेम नायक आले असती. आणि त्यांनी त्या व्यक्तीकडे निरोप पाठवला की स्वामींना सांगा की रेम नायक आलेले आहेत बाहेर म्हणून, असं ते बोलले. गोसाव्यांशी जी जाडीवरी मर्दना होत होती तीची जाडीचे गोसावी कोंगते घेतले. आणि मग त्या व्यक्तीने सुद्धा काय केलं, स्वामींना आतमध्ये जाऊन सांगितलं किंवा रेम नायक नावाचे कोणतरी आलेले आहेत आणि तुम्हाला त्यांनी निरोप पाठवलेला आहे. आणि बाहेरी विजे केले. आमच्या स्वामींनी काय केलं, ज्या जाडीवर म्हणजे सतरंजीवर बसून कपड्यावर बसून आमच्या स्वामींची मर्दना होत होती, स्वामींनी तोच कपडा घेतला, असं त्याचं कोंगतं केलं, म्हणजे पूर्ण श्रीमूर्तीवर तो कपडा घेतला. आणि मग समोर आलेले आहेत, बाहेर आले त्यांच्या समोर. रेम नायके पुसले श्री चांगदेवरावळा गोसाव्यांशी कैसा अवसरू असे, म्हणजे स्वामींचं आता सध्या काय चालू आहे. आणि सर्वज्ञ म्हटले येत ऐसा अवसरू असे. गोसावी जाडी फेडून अवघी श्रीमूर्ती उघडून दाखविली. आता त्यांना मगाशी सांगितलं गेलं होतं की स्वामींची मर्दना सुरू आहे. मग अशा वेळेस लक्षात घेतलं पाहिजे की आता मर्दना सुरू आहे, मग स्वामींचं स्नान होईल. आणि त्या म्हणजे एवढ्या एका वेळासाठी एवढा वेळ तर लागणार आहे, 1 तास लागणार आहे. मग आपण एक तर नंतर येऊया किंवा थांबून राहूया. स्वामींना असा उलट निरोप पाठवता येतो का, मोठ्यांना निरोप पाठवता येतो का. आपण आश्रमात गेलो आणि एखाद्या अधिकाऱ्यांना आतमध्ये आहेत बसलेले, मग त्यांना सांगायचं का त्यांना सांगा आम्ही आलेलो आहोत म्हणून. म्हणजे आता ते जर का म्हणाले की बाबा जेवतायत, बाबांची विश्रांती सुरू आहे, मग अशा वेळेस आणि बाबा काही नाही बसलेले आहेत तर फक्त बाबांच्या कानावर घाला, म्हणजे ही पद्धत असते. बाबांच्या कानावर घाला की आम्ही आलेलो आहोत म्हणून. मग त्या हिशोबाने आम्ही कुठे भेटायचं बाबांना, आम्ही येऊ का तिकडे वगैरे, असं ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने असतात. परंतु बाबांना सांगा आम्ही आलेलो आहे म्हणून, ही एक बोलण्याची पद्धत वेगळी आहे. आणि बाबांच्या कानावर घाला की आम्ही आलेलो आहोत म्हणून, आम्हाला भेटायचं आहे बाबांना, ही एक बोलण्याची पद्धत वेगळी आहे. आणि त्यांनी तो त्या पद्धतीने निरोप पाठवला. आणि वरून स्वामी आल्यानंतर परत स्वामींना तोच प्रश्न केला. स्वामींनी ते कोंगतं जे आहे जाडीचं ते असं उघडून दाखवलं की बघा आमची मर्दना सुरू आहे, म्हणजे सर्वांगाला तेल लावलेलं होतं. आता त्यांना ते खोटं वाटत होतं की काय, किंवा परत परत विचारण्याचं उद्दिष्ट काय, तर स्वामींनी ते दाखवलेलं आहे. म्हणजे कधी कधी असं असतं की सगळ्या गोष्टी समोर असतात, लिहिलेलं असतं की हात सोळे करण्याचं पाणी, तरी लोक विचारतात इथे हात सोळे करायचे का, तिथे लिहिलेलं असतं शांतता राखा. तर ते शांतता राखा वाचून सुद्धा लोकांचं अशांतत्व तिकडे सुरू असतं. खूप वेळा असं काहीतरी आपण निरोप लिहून पाठवतो व्हॉट्सअपला, उद्या कार्यक्रम आहे, तरी लोक फोन करून विचारतात उद्या आहे ना कार्यक्रम, किती वाजता आहे. मी म्हटलं हो सगळं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, इत्यंभूत एकूण एक गोष्टी लिहिलेल्या आहेत.
एकदा असं झालेलं की मी सकाळी मेसेज टाकला की उद्या कार्यक्रम आहे आणि एक उद्या ते घेऊन यायचं काही साहित्य वगैरे. एक आपल्या बाई होत्या त्याच दिवशी आल्या दुपारी. मी म्हटलं तुम्ही आज कसं काय आले, देवपूजा उद्या आहे. ते म्हणे नाही माझ्या मुलीने सांगितलं आजच आहे. म्हटलं माझ्या मेसेजची सुरुवातच आहे उद्या, उद्या दिनांक अमका अमका अशी सुरुवात आहे. म्हणजे खूप वेळा असं असतं की स्पष्ट सूचना असून स्पष्ट सांगून तरी पण लोक परत तेच विचारतात, आपल्याला परत तेच विचारत असतात, असं होत असतं. आणि म्हणून स्वामींनी काय केलं, स्वतःच बाहेर आले आणि मग स्वामींनी श्रीमूर्ती दाखवली आणि मग स्वामी म्हणतात येथ ऐसा अवसरू असे, गोसावी जाडी फेडून अवघी श्रीमूर्ती उघडून दाखविली आणि मग रेम नायके म्हटले जी जी मी अनवसरी आला जी. आणि मग म्हणायला लागले की देवा माफ करा, मी अनवसरी आला म्हणजे अयोग्य वेळी आलो. मी या गोसाव्यांशी कैसा अवसरू असे ऐसे म्हणून शोधावे. मी घरून निघतानाच लक्षात घेतलं पाहिजे होतं की आता कुठला अवसर असू शकतो, स्वामींचं काय पहुड असेल, आरोगण असेल, हे सगळं लक्षात घेऊन निघालं पाहिजे. म्हणजे आपण कुणाच्याही घरी जातो तेव्हा आपण आपली कामं आटोपली की जातो. शक्यतो मंदिरात येणारी लोक घरची सगळी कामं आटपून येतात. दुपारी किती वाजता, 2-2:30 वाजता. आता तो वेळ असतो आरामाचा, सगळ्यांचाच आरामाचा असतो, आमच्याच आरामाचा असतो असं काही नाही. पण व्यावहारिक भाग असा आहे की कुणाच्या घरीही 2-2:30 वाजता दुपारचं जायचं नाही, लोकांचा आराम वगैरे तो असतो. ही व्यावहारिक भाग आहे. अर्थातच कुणी बोलवलं असेल सत्संगाला तर जायचं बरं का, आपल्याकडे त्यासाठीच लोक येत नाही वाटतं. म्हणजे हा एक व्यावहारिक भाग आहे. कोणाच्या घरी किती वाजता जायचं, कधी जायचं, कसं जायचं, आश्रमात कधी जायचं वगैरे वगैरे, हा सगळा एक व्यवहाराचा तो भाग आहे, तो आपल्याला कळायला पाहिजे. आणि त्याचा तो विचार आहे. म्हणजे एखाद्या आश्रमात आपल्याला जायचं असेल तर आपल्याला तिथल्या पोथीची वेळ माहिती पाहिजे, पोथी किती वाजता आहे. म्हणजे आपल्याला पोथीला बसायचं म्हणून नाही तर आपला गोंधळ नको तिथे त्या आश्रमामध्ये. एरवी काय आपण पोथीला तर बसणार नाही, आपण तर आधीच ठरवलेलं असतं की तिथली पोथी आमच्या डोक्यावरून जाते, म्हणून आपण काय पोथीला बसत नाही. एखाद्या आश्रमात आपण स्नान करायला गेलेलो आहे, समजा स्थान असतात तर संवत्सरला गेलं तिकडे स्थान पण आहे, आश्रम पण आहे. तिथे जर का पोथी चालू असेल तर लोक तिथे काय करतात, गाडी उभी करून स्थानवंदन करायला जातात आणि तिकडे जय वगैरे मोठ्या मोठ्याने बोलतात, खाली पोथी चालू असते. पोथीवाल्यांना तिकडे त्रास होतो की नाही, पोथी ऐकणारे वगैरे. हे तारतम्य आपल्याला बाळगता आलं पाहिजे. म्हणून एखाद्या ठिकाणी पोथीची वेळ विचारून जा आणि शक्यतो कुठल्याही ठिकाणी आरतीला पोहोचण्याचा जो आपला मानस असतो, आरतीला पोहोचलं पाहिजे पेक्षा पोथीला पोहोचलो पाहिजे म्हणून सुद्धा कुठल्या तरी आश्रमाला भेट द्या. कारण की पोथी ऐकल्याने तुमचं ज्ञान वाढणार आहे, काहीतरी नवीन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान या उक्तीनुसार परमेश्वराची कृपादृष्टी त्या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी 1-2 गाठ्या स्मरण तुमचं होणार आहे. त्यानंतर काहीतरी ऐकायला मिळणार आहे. आपले कान असेल, मन असेल, हे सगळं पवित्र होण्याची ती जागा आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी फक्त स्नान करायला किंवा आरती करायलाच म्हणून पोहोचायचं नाही. खूप लोक असे मिळतात की आम्हाला आरतीला पोहोचायचं, आम्हाला आरतीला पोहोचायचं आहे. खूप कमी लोक अशी असतात की आम्हाला पोथीला पोहोचायचं आहे म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होत असतात. तर म्हणून हा एक जो काही तारतम्य आहे, हा जो काही व्यावहारिक भाग आहे, किंवा हे सगळं आपण बघून, तारतम्य बघून आपण त्या ठिकाणी पोहोचलो पाहिजे. आणि मग म्हणजे मला एक घटना आठवते की दुपारच्या वेळेस आमच्याकडे मेहकरकर बाबा जे आहेत, मडचे जुने बाबा, ते संवत्सरला आलेले होते आणि ते नेमके दुपारी आले होते 1:45च्या नंतर. आणि त्या ठिकाणी बाबांनी आल्या म्हणजे ते मेहकरकर बाबा असे होते जुने, अन्य वार्ता हा अजिबात प्रकार नाही, बिलकुल अन्य वार्ता नाही, धर्मवार्ताच त्यांची असायची मुखामध्ये. त्यांनी गाडीतनं उतरल्या सगळ्यात आधी आम्हाला सूचना दिली की मामाजींना आणि मोठ्या बाबांना अजिबात उठवायचं नाही झोपेतनं, आराम सुरू असेल त्यांचा, आणि त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही, माझी शपथ आहे, नाही तर मी लगेच गाडीत बसून निघून जाईल.
मग आम्ही सगळ्यांनी त्यांची व्यवस्था एका दुसऱ्या रूममध्ये केली आणि त्या ठिकाणी सगळेजण बसलेले आहेत. सगळे त्यांचं कोणी पाणी दे वगैरे. बाबांनी सगळ्यांना सांगितलं खाली बसा. आणि मग बाबांनी काहीतरी प्रश्न विचारला आम्हालाच. आम्ही म्हटलं बाबा याचं उत्तर बाबांनीच निरूपण करावं आम्हाला. बाबा म्हणे अरे मला तर येत आहे, मला तर माहिती, पण तुम्हाला कसं कळलेलं ते सांगा. तो विषय मग तुम्ही तुमच्या शब्दामध्ये मला सांगा. आणि तिकडे आमचं जवळजवळ अर्धा एक तास तिकडे धर्मवार्ता चालली. म्हणजे त्या ठिकाणी बाबांनी येऊन कुणालाही त्रास न देता त्या ठिकाणी आपलं अस्तित्व जे आहे ते कसं केलं, ज्ञानमय अस्तित्व केलं. म्हणजे तिथे येऊन कुठल्याही प्रकारची अन्य वार्ता त्या बाबांनी केली नाही की मी खूप थकलेलो आहे वगैरे. धर्मवार्ताच त्या ठिकाणी केल्या गेली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपला अशा पद्धतीने अवसर आपल्याला साधता आला पाहिजे. रेम नायक इथे म्हणतात की मी गोसाव्यांचा अवसर बघायला पाहिजे होता, शोधायला पाहिजे होता, चौकशी केली पाहिजे होती आणि मग मी आलं पाहिजे होतं, परंतु मी ही चूक केली येऊन, असं ते स्वामींना म्हणतात. आणि मग ते नेण्याची जी म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही. आता मर्दना हो दीजो. आता काय, आता स्वामींची मर्दना होऊ द्या. मी मागवता येईन मग मी परत येईन. मग सर्वज्ञ म्हटले तुम्हासी अवसरू अनवसरू नाही हो. स्वामी त्यांना म्हणतात तुम्हाला काय अवसर अनवसर नाही. जे अज्ञान आहे, ज्यांना माहिती नाहीये, त्यांच्यासाठी कसला अवसर कसला अनवसर, जो दिसेल तो अवसरच अवसर. आणि म्हणून स्वामी त्यांना म्हणतात काही हरकत नाही. आता हे सुद्धा स्वामी कुठल्या दृष्टीने बोलतात, व्यावहारिक दृष्टीने ठीक आहे, काही हरकत नाही, परंतु दुसऱ्यासाठी मात्र, दुसऱ्या ठिकाणी जाताना मात्र तुम्हाला हे सगळं वेळ काळ सगळं बघून जावं लागेल. म्हणजे तिथे तुम्ही स्वतः संदर्भात असते वस्तू म्हणजे ती घटना असते त्यावेळेस तुम्ही ते विना हरकत तुम्ही ते स्वीकारू शकता, चुकीची असून सुद्धा. परंतु ती जेव्हा दुसऱ्या संबंधित करायची असेल तेव्हा जसं स्मृतीस्थळामध्ये येतं, कुणीतरी भटोबासांना गडूळ पाणी देतात प्यायला. आता ते गडूळ पाणी दिल्यानंतर भट्टोबास काय करतात, ते पाणी प्राशन करतात, पिऊन घेतात आणि मग त्यांना म्हणतात की अरे तुम्ही गडूळ पाणी कसं काय दिलं. ते म्हणाले की स्वामींनी सांगितलं तुम्हा बोडी गंगा समान. मग काय हरकत आहे. भट्टोबासांनी सांगितलं बोडी गंगा समान ते आपण अशी स्वतःसाठी आहे. तुम्ही जेव्हा स्वतः पाणी प्याल तेव्हा ते गडूळ असेल तरी पिऊन घ्या. मग तिथे तुम्ही तुमचं जो काही आवड निवड आहे ती बाजूला ठेवा. परंतु दुसऱ्याला देताना, अनिकासी देताना, बोडी ते बोडी गंगा ते गंगा, दुसऱ्याला देताना तुम्हाला गडूळ पाणी नाही द्यायचं, स्वच्छच पाणी द्यायचं. देवाने तुम्हाला जरी वृक्षांना खायला सांगितलं परंतु समोरच्यांना वृक्षांना द्यायचं नाही. देवाने तुम्हाला निरसे विरसांना खायला सांगितलं परंतु तुमच्याकडे कोणी वासनिक वगैरे कोणी आले तर त्यांना तुम्ही चांगलंच अन्न देऊ शकता. तुम्ही थंड चपाती खाऊ शकता पण समोरच्याला देताना उष्ण ताजं असंच तुम्हाला द्यायचं आहे. तुमची क्रिया उत्तम असली पाहिजे. तुमची क्रिया उत्तम असेल हे कधी असते, तुमचे विचार उत्तम असतात तेव्हा. तुमचे विचार उत्तम कधी असतात, जेव्हा तुम्ही उत्तम आचारामध्ये असता तेव्हा. म्हणजे प्रत्येकासाठी ते हे पाहिजे. आणि ही जी काही चाल आहे ती मग कुठे स्वामींपर्यंत, परमेश्वरापर्यंत जाते की बाईसा स्वामींसाठी बर्वे पदार्थ निवडून द्यायचे. नुसते पदार्थच का ना, उदक असेल ते सुद्धा बर्व. नुसतं उदकच का ना, ज्या पात्रामध्ये ते दिलं जात आहे पाणी किंवा भोजन, ते धातूचं पात्र वगैरे ते सुद्धा एकदम स्वच्छ करून. तेच नव्हे तर ज्या ठिकाणी स्वामींना आसन बसायला टाकतात त्या ठिकाणी सुद्धा बाईचा पुढा जाती स्वामींच्या आधी पोचायच्या बाई. का बरं? कारण की स्वामी आल्या स्वामींना आसन तयार पाहिजे म्हणून नव्हे, तो तर भाग आहेच त्याच्यामध्ये, परंतु आधी गेल्या गेल्या तो भाग झाडून काढायचा, तेवढा जेवढ्या भागात आसन टाकायचं आहे. आता स्वामी येईपर्यंत ती धूळ काय झाली पाहिजे, शांत झाली पाहिजे ना. म्हणजे तोही एक भाग बाईचा बघत असतील, असं लीळाचरित्रामध्ये आलं नाहीये, परंतु तसंच असणार आहे की स्वामी यायच्या आत ते झाडून स्वच्छ झालं पाहिजे.
जेणेकरून स्वामी आल्यानंतर तुझे धूळ वगैरे तो भाग नको. म्हणजे बाईसांकडे तो प्रत्येक एक भाग होता की चांगलं म्हणजे बरवा पदार्थ, बरवं पाणी, बरवी जागा, बरवे आसन. आता हे सगळं झालं व्यावहारिक दृष्टिकोनातनं, म्हणजे हे पदार्थ आणि वस्तूंचा भाग झाला. आता आपल्याला हे बघायचं आहे की आपलं ही जी काही चांगली निवड आहे ही आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे. तर तुम्ही स्मरण पण कराल तर कसं कराल, मग देवाला द्यायचं ना ते स्मरण, तर ते स्मरण पण चांगलंच होणार आहे. तुम्हाला लीळा वाचायची असेल तर ती लीळा तुम्ही असं गडबड गडबड वाचणार नाही. लीळा एकदम व्यवस्थित वाचाल, शांतपणे वाचाल, चिंतन करून वाचाल, वाचून चिंतन कराल. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये देवाने जे जे काही सांगितलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला चांगलं देण्याची ती सवय लागणार आहे. तुम्ही म्हणाले की नाही नाही ते बाकीचे पदार्थ चांगले असो नसो काही नको, बाकी आपण आपलं स्मरण चांगलं करायचं, परंतु तुम्हाला नीटनेटके राहण्याची सवय असेल तरच तुम्ही सगळ्या गोष्टी नीटनेटके असतात तुमच्या. आणि मग तुमचं कशाकडेच लक्ष नसेल तुमच्या जीवनामध्ये तर तुमचं कशामध्येच लक्ष नसणार आहे. मग अनुसरण पण असंच असणार आहे, स्मरण पण असंच असणार आहे, लीळा वाचन पण असंच असणार आहे, बोलणं पण असंच असणार आहे. नीटनेटकेपणा हा कुठल्या एका गोष्टीमध्ये नसतो. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की ह्या ज्या कोणी आहेत ते राहणीमान त्यांचं घाणेरडं आहे पण जेवण चांगलं बनवतात, असं होईल का कधी? जी व्यक्ती, एक निरीक्षण करा, जी व्यक्ती जेवण चांगलं बनवते ती व्यक्तीचं राहणीमान पण एकदम चांगलं असतं. आमच्याकडे एक मंदिरामध्ये एक बाई जी असायच्या, ग्रस्त बाई, मंदिरात नसायच्या म्हणजे उल्हासनगरच्याच होत्या. आमच्या मंदिरात त्यावेळेस काही कार्यक्रम असेल, तो काळ मी जेव्हा लहान होतो त्या वेळामध्ये सगळं जेवण बनवणाऱ्या त्याच एकट्या बनवायच्या, पुलाव असेल, भाजी असेल. परंतु त्यांचं असं असायचं, जे कांदा कापायला बसतील हात धुवून बसा, आणि कांद्याचं ते साल काढल्यानंतर ते कांदे आधी धुवून घ्या, त्याला काळा काळा आहे स्वच्छ धुवा. त्याच्यानंतर ते जे काही जे त्यांच्यासोबत तिथे बनवायला उपस्थित आहेत ते सगळे लोक त्यांना स्वच्छ पाहिजे असायचे. जेवण चांगलं म्हणजे चांगल्या पद्धतीत बनवलं पाहिजे, सगळ्या गोष्टी भाज्या वगैरे चांगल्या धुवून घ्यायच्या. म्हणजे आम्हाला एवढं नवल, म्हणजे आज सुद्धा मला ते आठवतं आहे. म्हणजे एवढं त्यांच्या त्या प्रत्येक क्रियेमध्ये नीटनेटकेपणा असायचा, तेव्हा जाऊन कुठेतरी ते जेवण चांगलं बनायचं. कारण की तो विचार आहे, तुमचा विचार स्वच्छ असेल, विचार पवित्र असेल, विचार सात्विक असेल, तसंच पदार्थ बनणार. विचार अपवित्र आहे, घाणेरडा आहे, तर पदार्थ पण त्याच हिशोबाचा बनणार. तुमचा विचार सात्विक आहे ना, तर पदार्थ पण सात्विकच बनणार. म्हणून तिथे क्रियापाकामध्ये सांगितलेलं आहे, क्रिया करते मनुष्य वगैरे हे सात्विक असतील तर पदार्थ पण सात्विक तयार होणार आहे. म्हणजे हा कितीतरी मोठा विचार आहे, कितीतरी मोठी व्यावहारिकता आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आपला नीटनेटकेपणा असला पाहिजे, व्यावहारिकता असली पाहिजे. आणि म्हणून इथे भटोबास त्यांना सांगतात की गोडी गंगा समान ते आपणे असती, पुढीलासी देता बोडी ते बोडी आणि गंगा ते गंगा. तसं स्वामी यांना सांगतात रेल नायकांना, तुमच्यासाठी अवसरू अनुसरू नाही हो, काही हरकत नाही, कधी या तुम्ही काय. परंतु स्वामी स्वतःविषयी, परंतु श्रीप्रभूंकडे जर का पाठवत असतील तर स्वामी म्हणतात श्रीप्रभूंची दुरुनी सेवा करावी, ती बोटामध्ये सामल एवढाच प्रसाद घ्यावा, श्रीप्रभूंची जशी प्रवृत्ती असेल तसंच वागावं. तिथे तसं चालत नाही, तिथे लगेच शिक्षा पण होत असतं, धपाटा मिळतो लगेच. कसला धपाटा? खायचा धपाटा नाही बरं का, मेथीचा वगैरे. धपाटा म्हणजे श्रीप्रभूंच्या श्रीकराचा धपाटा. हा धपाटा खाल्ल्यानंतर आपल्याला ऍसिडिटी वगैरे होते, पण श्रीप्रभूंचा जेव्हा धपाटा खाल्ला की अनेक कर्मांचा नाश त्याच्यामध्ये होऊ शकतो, श्रीप्रभूंची जशी प्रवृत्ती असेल त्यानुसार. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, व्यावहारिकता बघून समंजसपणाने आपल्याला वागायचं, कुठे कसंही वागायचं नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही ज्याही ठिकाणी जाता, आश्रमात असेल, स्थान वंदनाला असेल, तिथे गोंधळ गडबड नसला पाहिजे. आपण बसमधनं उतरलो की आपला मोठा गोंधळ असतो तिथे, तसं असता कामा नये. सात्विक क्रियेसाठी तुम्ही आलेला आहात, तुम्ही सात्विक पाहिजे, शांततेने आलं पाहिजे, शांततेने गेलं पाहिजे. कुणी आलंय का गेलंय हे लोकांच्या लक्षात नाही आलं पाहिजे, एवढी शांतता आपल्यामध्ये
असणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथे स्वामींनी त्यांना या ठिकाणी हा विषय सांगत असतानाच व्यतिपाताचं दृष्टांतही सांगितलेलं आहे. एक वायाची विण उबगले जाती ते तया लाभा ते चुकती. एखादे जर का परमेश्वर आपल्याला काहीतरी देणार आहेत आणि म्हणून जर का ते येऊन बसलेले आहेत किंवा त्या याचनेने ते आहेत आणि जर का ते देण्यासाठी म्हणा किंवा ते भेटण्यासाठी प्राप्त होण्यासाठी जर का उशीर झाला, ते जर का भेटलं नाही आणि असं वाटलं की आता मिळेल आता मिळेल आता मिळेल आणि नेमकं भेटायच्याच वेळेला काय होतं की ती व्यक्ती कंटाळते आणि काय होते, उबगले जाती आणि त्रासून ते थोडंसं त्या निष्ठेपासून लांब होतात. आणि मग काय होतं, ते तया लाभा ते चुकती, म्हणजे ते त्या लाभाला चुकणार. तुमच्याकडे काय पाहिजे, संयम असणं खूप गरजेचं आहे. संयम नसेल तर तुम्हाला काहीही जीवनामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे जे काही मूल्यवान आहे, जे काही तुमच्या जीवनाला अमूल्य करणारं असं जे आहे ना, त्या प्रत्येक गोष्टीसाठी संयम असणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला जर का मोठेपणा पाहिजे असेल तर तो मोठेपणा काही कुठे विकत मिळत नाही किंवा लगेच प्राप्त होत नाही. उद्या लगेच मोठेपणा मिळणार नाहीये. हा मोठेपणा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला खूप दिवस तपश्चर्या करावी लागते, खूप दिवस समर्पण करावं लागतं, खूप दिवस तुम्हाला त्या क्रियेमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, आपली अस्तित्व निर्माण करावं लागतं. खूप दिवस लागतात त्या गोष्टीला. आणि ते जेव्हा प्राप्त होतं तेव्हा ती वेळ वेगळी असते. त्यावेळीच तुम्हाला मोठेपणा नको असतो. सुरुवात कुठून झालेली आहे, मोठेपणा पाहिजे म्हणून सुरुवात झालेली असते. कधी कधी प्रत्येकाची तशी सुरुवात नसते, परंतु ज्यावेळेस ते पद प्राप्त होतं त्यावेळेस तो मोठेपणा आपल्याला नको असतो. परंतु त्यावेळेस तो जो काही मोठेपणा आहे ते तुमच्या तेव्हा लक्षात येतं, ह्या मोठेपणा असं लगेच कुठून मिळवता येत नाही. ह्याच्यासाठी संयमाने आपल्याला एक एक पाऊल, एक एक क्षण, एक एक दिवस आपल्याला चालावं लागतं. त्यावेळेस कुठे हे प्राप्त होत असतं. आणि म्हणून संयम हा खूप मोठा गुण आहे. जेव्हा नाथोबासांना स्वामी विचारतात की हे टिळा, हे जानवे वगैरे हे कशासाठी तुम्ही बाळगता स्वतःकडे, ते म्हणतात हे असल्यामुळे मला भिक्षा चांगली मिळते, असं त्यांना वाटत होतं बरं का. आता खरं तर आजच्या काळामध्ये जर का तुम्ही चांगले कपडे वगैरे काय घालून गेलात तर भिक्षा देईल का कोणी? ते म्हणतील एवढे चांगले कपडे, माणूस भिक्षा मागतोय किंवा भीक मागतोय, त्यासाठी तुम्हाला तसा मेकअप करून जावं लागतं. परंतु ईश्वरीचा जो साधक आहे त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा मेकअप नाही. त्यांचं राहणीमान असं आहे, आज जर का सफेद कपडा अंगावर घातलेला आहे तो कितीतरी दिवस तसाच राहून राहून तो आपोआप तो कपडा काळा होऊन जातो, माती लागून, धूळ लागून वगैरे वगैरे. ते जे काही आचरण आहे त्या आचरणामुळे आपोआपच ते देह जे आहे त्या पद्धतीचं वृक्ष सुद्धा होतं आणि त्या पद्धतीचं तेज सुद्धा त्या मुखावर असतं. म्हणजे हा जो काही भाग आहे हा आचरणाचा भाग आहे आणि ते सगळं त्यांना ते प्राप्त होत असतं. आणि नाथोबा म्हणतात की हे टिळा आणि त्या जानव्यामुळे मला भिक्षा मिळते आहे. साहजिकच असेल की ते ज्या विभागातले, ज्या जातीपातीतले असतील, मग त्या जातीपातीतले लोक हे यांच्याकडे हे आहे का, मग त्यांना ते द्यायचं. जसा तुम्ही दंडवत कोणाला करता, तुम्ही म्हणता हा कपडे दिसतात म्हणजे आपले मानवापंथी आहेत, मग तुम्ही दंडवत करता. तसं प्रत्येक जणाचं काही ना काही एक ओळख आहे आणि त्या ओळखीनुसार, म्हणजे आधीच्या काळामध्ये टिळे कसे लावले जायचे, प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येक याचे टिळे वेगळे असायचे. मग त्या टिळ्यांवरून ओळखायचं की हा कुठल्या याचा व्यक्ती आहे. आता जसं तुम्ही भाषेवरून पटकन ओळखू शकता, अरे हे या विभागातले आहेत, तसं स्वामी त्यांना म्हणतात की असं भिक्षेसाठी आणि तुम्ही एक टिळा जानव्याचा उपयोग घेता. भिक्षा त्याच्यामुळे नाही मिळली पाहिजे, भिक्षा ही तुमच्या आचरणामुळे मिळाली पाहिजे, ईश्वराच्या साह्यामुळे तुम्हाला ती भिक्षा मिळाली पाहिजे. आज टिळे आणि जानवे काढून ठेवा, येथे मातीमध्ये ते पुरा, बघा भिक्षा मिळते की नाही. नाथोबासांना मनातनं वाटत होतं की देव सांगतात तसं काही होणार नाही. इतक्या दिवस झाले की
आपल्याला अशाच पद्धतीने जर का भिक्षा मिळते आहे, परंतु स्वामींच्या समोर ते टिळे आणि जानवे ते काढून मातीमध्ये पुरून ठेवतात आणि मग त्या मंदिराजवळ स्वामी निघून गेले. ते त्या मंदिराजवळ आपले येरझारा घालतायत. जेवणाची वेळ होत आली, भूक लागायला लागली आणि त्यांना अंदाज आला की आता कोणी काही येणार नाही. इकडे आलं असतं तर मगाशीच येऊन गेले असते. आणि मग ते आता भूक वाढायला लागली. मग ते काय करायचे, मंदिराच्या तिथून उठायचे, त्या टिळे जानवे जिथे पुरलेले आहे तिथपर्यंत जायचे आणि परत येऊन बसायचे, परत जायचे, परत येऊन बसायचे. एक वेळ असं आलं की आता काढावंच टिळे जानवे, पण नको, परत माघारी गेले. मग त्यांच्या लक्षात आलं की हे याच्यामध्ये तर आपला दिवस वाया निघून जाईल आणि भूक तेवढी लागलेली आहे. मग शेवटी ते गेले, टिळे जानवे काढले, टिळा लावला, जानवं घातलं नाही की लगेच एक माणूस तिकडे देवतेसाठी उपहार घेऊन आला आणि त्यांना विचारलं जेवण झालं का? ते म्हणाले नाही. म्हणे थांबा मग मी घेऊन येतो तुमच्यासाठी जेवण. नाथोबा म्हणाले हे बघा, टिळे जानवे लावले नाही की लगेच भिक्षा आली इकडे. आणि स्वामी म्हणाले की काही टिळे आणि जानव्याची गरज नाही. म्हणजे बघा हा काय विषय चालू आहे. स्वामी सांगतायत महानुभाव पंथाचं तत्व आणि नाथोबा म्हणतात ही परंपरा. आज आपण दोन गोष्टी पाळतोय, एक देवाने सांगितलं आणि एक परंपरेने आलेलं. नाथोबा काय म्हणतात, परंपरा अशी आहे की टिळे जानवे असल्याशिवाय भिक्षा मिळत नाही. आणि स्वामी सांगतायत महानुभाव तत्वज्ञान, परमेश्वराचं ज्ञान सांगतायत की त्याच्यामुळे भिक्षा मिळते असं मुळीच नाहीये. हा एकमेकांचा गैरसमज आहे. आज कोणी देतंय का कोणाला जे दिलं जातं, घेतलं जातं? हे काय टिळे आणि जानवे बघून कोणी देतंय का? आता ही प्रथा बंद झाली ना. आता तसं काही नाहीये. म्हणजे परंपरा या अशा असतात, त्या कधीतरी चालू होतात आणि कधीतरी काळाच्या ओघामध्ये त्या बदलून जात असतात. म्हणून तसं नाहीये. परंपरा ही परंपरेच्या ठिकाणी आहे. ती परंपरा काही कारणास्तव सुरू झालेली आहे. वांचून ते सिद्धांत नाहीये की वांचून ते तत्व नाहीये. तुम्हाला ते काय करावं लागेल, तत्वाचा शोध घ्यावा लागेल त्यासाठी आणि त्यानुसार मग तुम्हाला आचरण करावं लागेल. आणि मग नाथोबा स्वामींना येऊन सांगतात, स्वामी तर भिक्षा मिळाली का? म्हणे हो. परंतु ते कशी मिळाली ते सांगतात. हे टिळे जानवे घातले म्हणून भिक्षा मिळाली, नाही तर कोणीच येत नव्हतं. स्वामी म्हणाले की वेळोवेळा टिळ्या जानव्या पासिका जासिका, एक उपवास पडला की दोन्ही उपवास पडले. किती दिवस उपाशी होते तुम्ही? एक दिवस का 2 दिवस? आपण एक वेळ सुद्धा उपाशी राहू नाही शकत. एक दिवसाचा सोडा, एक वेळ चहाची पण भूक आपण संयमित ठेवू शकत नाही. आपल्याकडे संयम नावाचा प्रकार नाहीये. त्याच्यामुळे आपल्याकडे ज्या गोष्टी येतात त्या उथळ येतात, लगेच तयार होतात. शेवाळ कधी तयार होतं? 1, 2, 3 दिवसामध्ये लगेच तयार होतं आणि लगेच संपून जातं. पण वडाचं झाड निर्माण होण्यासाठी, वृक्ष निर्माण होण्यासाठी किती दिवस लागतात? 8 दिवस, 1 वर्ष, कैक वर्ष जातात, तेव्हा ते चांगल्या प्रकारचा वटवृक्ष तयार होतो. त्याचा सुद्धा दृष्टांत आमच्या स्वामींनी दिलेला आहे. आणि कवणे एकेकाळी शेळीच्या खुररवी मोडून पडणारा तो वटाचा रोग, तो जेव्हा वटवृक्षामध्ये त्याचा बदल होतो, वटवृक्ष त्याचा तयार होतो, मग हत्तीच्या घंटा जरी त्याला ओढू म्हटलं तरी ते झाड तुटणार नाही. हत्तीने जरी ओढलं, लोटलं त्याला, तरी ते झाड पडू शकत नाही. एवढी ताकद त्याच्यामध्ये येत असते. हे कशामुळे आलं बरं? संयम आहे. त्या वडाच्या रोपाने तो संयम बाळगला. इतक्या वर्ष त्यांनी एका ठिकाणी उभं राहून तपश्चर्या केली आणि मग त्याचा वटवृक्षामध्ये तो बदल झालेला आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये संयम असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर का आज वचनं पाठ होत नाहीयेत तर कमीत कमी 10 महिन्यामध्ये 10 वचनं तर पाठ करू शकता ना तुम्ही. मग हळूहळू हळूहळू ते पाठांतर होणार आहे. लगेच कुठली गोष्ट साधत नाही. तुम्ही 8 दिवस गाठी घेऊन बसाल आणि म्हणाल की नाही आम्हाला स्मरण साधतच नाही. स्मरण साधणं म्हणजे काय 2-4 दिवसाचा खेळ नाही. हा 1-2 वर्ष पण लागू शकतात तुम्हाला स्मरण साधण्याला. आणि एक वेळ मग अशी येईल की मग तुम्हाला स्मरण साधेल. अशा पुरुषाविषयी स्वामी सांगतात, त्याचे उठणे बैसणे येथुले ही वाया न वचे. आपलं तर उठणं बसणं व्यर्थच असतं. उगाचच आपण इकडचं तिकडे बसतो, तिकडचं इकडे बसतो, इकडून तिकडे बघतो, तिकडून तिकडे बघतो. उगाचच ते हे पुस्तक बघतो, ते पुस्तक बघतो. व्यर्थ कार्य आपण कितीतरी आयुष्य जीवनामध्ये करत असतो.
कधी कधी आपली बोलायची गरज नसेल तरी पण आपण बोलतच बसतो किंवा बोलण्याचा विचारच करत बसतो, कुठले कुठले विचार करत बसतो, व्यर्थ आहे. आणि एका भक्ताचं असं सांगतात स्वामी की त्यांचे उठणे बैसणे तुझेही वाया नावाचे, म्हणजे ते सहज उठले बसले तरी पण त्याची योग्यताच लागते. कारण की ते जेव्हा बघतात तर ते बघतात तर टीव्हीकडे नाही बघत, ते लीळा चरित्राकडे बघतात. ते हातात जर का काय घेतात तर ते मोबाईल किंवा रिमोट नसतील घेत, ते गाठी हातामध्ये घेतात, एखादं सूत्रपट हातामध्ये घेतात. ते जेव्हा विचार करतात तेव्हा ते विचार करतात की मला देव होईल का, असा विचार करतात. त्यांचं म्हणजे कुठलंही वर्तन आहे, कुठलं जरी मानसिक असेल वाचिक असेल काहीक असेल, हे कुठेही त्यांचं वाया जात नाही. म्हणजे त्यांनी व्यर्थ जरी म्हटलं, आता ते म्हणाले की चला जाऊन खिडकीतनं बघूया बाहेर, आता काही काम नाहीये, आणि म्हणून त्यांनी खिडकीतनं जर का बाहेर बघितलं त्यांना भारद्वाज पक्षी दिसतो किंवा त्यांना कावळा दिसेल, त्यांना लगेच कागशुक्राचा दृष्टांत लगेच ती लीळा आठवेल. त्यांना कुठेतरी श्वान दिसेल, लगेच त्यांना श्वानाचा दृष्टांत काहीतरी आठवेल किंवा डांगरेशची लीळा आठवेल. म्हणजे ते लोक व्यर्थ जरी करायला गेले तरी परमेश्वर काय करतात, त्यांना व्यर्थ ती क्रिया घडूच देत नाही. त्या ठिकाणी परमेश्वर तो योग घडून देतात. त्यांनाच नव्हे तर आपल्यालाही घडून देतात. फक्त आपल्याला काय होतं की कावळा दिसल्यानंतर आपल्याला असं वाटतं दगड भेटला की एखादा दगड शोधतो आपण. कावळा दिसल्यानंतर एखादा दृष्टांत आपण शोधत नाही, श्वान दिसल्यानंतर लीळा शोधत नाही, आपण दगड किंवा काठी शोधतो त्यांना मारायला. त्यांची दृष्टी आणि आपल्या दृष्टीमध्ये हा फरक आहे. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये संयम असला पाहिजे. तुम्हाला विचार करता आला पाहिजे की ही घटना इथे का उपस्थित झालेली आहे, माझ्या बाबतीत असं का झालेलं आहे, देवाचा काय याच्यामध्ये हेतू असेल का, काय सांगतात देव. म्हणजे हा संयम आपल्याकडे असणं गरजेचं आहे. स्वामी नाथोबासांना म्हणतात, नावेक वाट पाहतासी जरी का, म्हणजे थोडा वेळ जर का वाट बघितली असती तर काय तुम्हाला आश्चर्य झालं असतं, म्हणजे भिक्षा मिळाली असती. म्हणजे आपण बघतो ना, नाही नाही तुम्ही आमच्याकडे आलेला आहात, आम्ही आमच्या कामासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे, तर तुमची सगळी व्यवस्था आम्ही करणार, म्हणजे आपली जबाबदारी आहे की नाही. मग जर का देवानी सांगितलेलं आहे ना, तर मग आपली व्यवस्था कोण करणार, देव करणार आहे. आणि खाण्यापिण्यासाठी तर देवावर काही आपण हे व्हायचंच नाही की बाबा देव खायला आपल्याला जेवायला मिळेल की नाही, खायला मिळेल की नाही, आमकं मिळेल की नाही, ह्या गोष्टीची काळजी आपण करायचीच नाहीये. या गोष्टी क्षुल्लक आहेत, ही ती व्यवस्था होणारच होणार आहे. परंतु जर का तुम्ही चांगली गोष्ट करतायत, स्मरण आहे किंवा वाचन आहे, पाठांतर आहे, चिंतन आहे, याच्यामध्ये तुम्हाला संयम बाळगणं खूप महत्वाचं आहे. जर का तो संयम चांगल्या काळपर्यंत तुम्ही जर का टिकवला तर मग त्याचा जो काही लाभ मिळणार आहे तो लाभ उत्तम मिळणार आहे. परंतु जर का तुम्ही मध्येच कंटाळले, आपले अनेक विधी असेच मध्ये बंद पडलेले आहेत. एखादा अयशस्वी उद्योगपती असतो ना, तो आमकी कंपनी घेतो चालवायला, ती बंद पडते, तमकी घेतो ती बंद पडते, तमकी घेतो ती बंद पडते, असं होतं. महिलांच्या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती असते, ती ही भाजी बनवायला गेली ती खराब होऊन जाते, चपात्या बनवल्या ते जळून जातात, भात बनवला तो कच्चाच राहतो, डाळ बनवली ती ते मीठच टाकलेलं नाहीये. आपण म्हणतो यांना काय बनवताच येत नाही, म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये अपयशी, असं होतं. तसे आपले सगळे जे काही विधी आहेत ते असेच बंद पडलेले आहेत. आपण स्मरण करायला घेतलं, झोपत आली, झोपूनच गेलो. आपण वाचायला घेतलं तर आपलं डोकं दुखायला लागतं, पाठांतर करायला घेतलं तर भलतंच आठवतं काहीतरी, वचनं आठवत नाही, बाकीचं सगळं आठवतं आपल्याला. हे सगळे कार्य जे असतात ते आपले बंद पडतात, कारण की आपण त्यांना वेळच देत नाही. आपल्याला असं वाटतं की 10 दिवस झाले वचन पाठ होत नाहीये, म्हणजे आपलं काही वचन पाठ होणार नाही, आपली बुद्धी एकदम भ्रष्ट आहे, आणि आपणच आपल्या बुद्धीच्या त्या भ्रष्टतेवर सही करून टाकतो आणि मोकळे होऊन जातो. त्याच्यानंतर कधी पाठांतर करायला घेत नाही, कारण की आपण संयम बाळगलेला नाहीये. तुम्ही अजून जर का 6-7 महिने जर का संयम बाळगला असता तर तुमच्या लक्षात आलं असतं की 6-7 महिन्यामध्ये आपले 50 वचनं पाठ झालेले आहेत. म्हणजे 1 वर्षात आपले 100 वचनं पाठ झाले पाहिजेत. आपली बुद्धी आहे, एवढी आहे, तेवढी आहे, केवढी आहे, हे सगळं आपल्याला त्याच्यातनं लक्षात येईल. आणि म्हणून जर का तुम्ही संयम नाही बाळगला आणि नेमकं तुम्ही ती विधी सोडायला असतात
त्या विधीचा नेमका तुम्ही त्याग करता आणि नेमकं त्याच वेळेस परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छित असतात. आणि नेमकं त्याच वेळेस आपण काय करतो, त्या दातृत्वाच्या त्या पंक्तीमध्ये आपण जे काही याचकाच्या पंक्तीमध्ये आपण बसलेलो आहोत, वाढायला येणार आहे, द्यायला येणार आहेत परमेश्वर, परंतु नेमकं आपण त्याच वेळेला काय करतो, निघून जातो त्याच्यातनं, त्या पंक्तीतनं आपण उठून जातो. आणि तो दृष्टांत आमच्या स्वामींनी सांगितलं, वायाची विण उबगले, म्हणजे व्यर्थच उबगतात काही काही लोक, आणि उबगले जाती आणि निघून जातात. आणि ते तया लाभा ते चुकती, जैसा व्यतिपाताचा, म्हणजे विशिष्ट काळामध्ये दान देण्याचा जो काही विधी आहे त्या संदर्भातला हा दृष्टांत आहे. कवणी एकू व्यवहार असे तथा राहो, तो ब्राह्मणासी व्यतिपात दे. कुणीतरी राजा आहे किंवा कुणीतरी मोठा व्यवहारी व्यावसायिक आहे, तो काय करतो, ब्राह्मणांना दान देतो. म्हणजे ब्राह्मणांना दान देणं हे चांगलं असतं, हे त्यांच्यासाठी, आणि ब्राह्मण हे काय दान घेतात वगैरे. तर मग आता त्यांना दान देणारा हा व्यवहारी किंवा व्यावसायिक आहे किंवा राजा आहे, आणि तो त्या दान देणारे जे कोणी असतात त्यांच्याकडे मग याचक पोहोचतात. त्यानुसार तयाचा दारवंठा ब्राह्मण राखत असती. जो देणारा तो राजा किंवा जो व्यावसायिक आहे, त्याचा दारवठा म्हणजे त्याच्या घरी हे याचक म्हणून काही ब्राह्मण मंडळी त्यांच्याकडे जातात. तो सारी खेळत असे का निजैला असे, आणि तो राजा किंवा तो सावकार तो सारी पाठ किंवा काहीतरी खेळतो आहे, तो त्याच्या कामामध्ये मग्न आहे का निजैला असे का झोपलेला आहे तो. एखादा एक उबगला म्हणे फळे मोडेल का चेईल ऐसे म्हणून उबगला जाय. आणि कुणीतरी मग जो त्या 50 ब्राह्मणांमधला एक ब्राह्मण काय म्हणतो, तर किती वेळ झाला, आपण 4 तास झाले इथे येऊन बसलेलो आहोत, कधी राजाला जाग येईल किंवा त्याचा खेळ मोडेल तेव्हा मोडेल, आपण थोडंसं इथे शतपावली करून येऊया, थोडं फिरून येऊया. आणि नेमका तो जातो बाहेर, आणि तेवढ्यातच त्या राजाचा फळे मोडे का चेये, म्हणजे त्याचं जो खेळ असतो तो मोडतो. राजाचा पण असतो, खेळ संपला की लगेच आपण दान द्यायला जाऊया. किंवा तो झोपलेला असेल तर तो झोपेतनं उठतो, तो आंघोळी स्नान देवपूजा करतो आणि ब्राह्मणासी व्यतिपात दे, आणि ब्राह्मणांना लगेच दान देण्यासाठी दान कक्षामध्ये येतो आणि त्या सर्वांना तो हवं ते दान देतो आणि पटकन निघून जातो. आता तो निघून गेल्यानंतर हा जो याचक थोडासा बाहेर गेलेला आहे पाय मोकळे करायला, तो नेमका त्यावेळेस येतो. त्यावेळेस सगळे बाकीचे ब्राह्मण दान घेऊन बाहेर पडत असतात. आणि मग तो तया लाभा चुके, आणि तो व्यक्ती जो आहे तो तया लाभा चुके, म्हणजे तो त्या तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे कधी कधी असं असतं की प्रवचनाची वेळ ही आहे, तर लोक किती वाजता येतात, संपायच्या वेळेलाच काही काही लोक येतात, संपायला 15 मिनिटं बाकी आहेत तेव्हा येतात. म्हणजे अरे संपलं प्रवचन, संपलं म्हणजे काय, वेळ किती आहे प्रवचनाची. म्हणजे तो तया लाभा चुके, तू तेवढा लाभाला चुकला. आपल्याला असं वाटतं आपण कार्यक्रमाला पोहोचलो, कार्यक्रमाला पोहोचून काय, कशासाठी पोहोचलो कार्यक्रमाला. आपण एखाद्याच्या लग्नाला आपण जातो काय, जेवायला जातो का फक्त, म्हणजे तो लग्न सोहळा पण असतो, त्या व्यक्तीने काय बोलवलेलं असतं तुम्हाला, की माझं लग्न जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही इथे उपस्थित पाहिजे, आमका हा विधी होणार, केक कापणार तेव्हा तुम्ही इथे उपस्थित पाहिजे. प्रत्येक वेळी म्हणजे हा महत्वाचा जो भाग असतो तो असतो. जेवण ही गोष्ट कॉमन आहे, सगळ्या वेळीच आहे, सगळीकडे आहे, आपल्या घरी पण जेवण आहे, परंतु आपल्या घरी हा सोहळा आहे का. मग तो सोहळा आपल्याला काय करता आला पाहिजे, तो व्यतिपात आहे, म्हणजे परमेश्वर देतात. एखाद्या वेळेस आमच्या स्वामींचं निरूपण व्हायचं, सगळे भक्तजन बसलेले आहेत आणि अशा वेळेस नाथोबा पण आहेत. नाथोबांचं कधी कधी असं व्हायचं की त्यांचं प्रवचनातनं लक्ष निघून जायचं. मग एक दिवशी भटोबा असताना विचारतात की आता निरूपण झालं, त्याच्यामध्ये काय काय विषय झाले बरं, क्रमाने आपण हे करूया. ते म्हणाले मला काही आठवत नाही. म्हणे एखादा वाक्य जरी आठवत असेल, म्हणे नाही आठवत. एखादा शब्द जर आठवत असेल, तेवढे मला काहीच आठवत नाही. ते म्हणे असं कसं काय. तर त्यांनी स्वामींना विचारलं की ह्यांना काहीच आठवत नाही. स्वामी म्हणतात हा तेवेळी तेच नव्हता, तेवेळी हा तेच नव्हता.
म्हणजे प्रवचनाच्या वेळेस, निरूपणाच्या वेळेस कधी कधी आपण काय होतो, म्हणजे तिकडून आलेलो असतो आपण इकडे, देह घेऊन आलेलो असतो, मग आपण इथे देह ठेवतो आणि प्रवचन चालू असतानाच आपलं मन घेऊन अजून कुठेतरी जाऊन येत असतो, भटकून वगैरे येत असतो. आणि नंतर मग जर का काही प्रश्न विचारला की एकदम आपण झोपेतनं जागा झाल्यासारखं एकदम बघतो की काय झालं, आपल्याला काहीच कळत नाही का, मागचा मधला विषय कळतच नाही आपल्याला. नेमकं एवढंच कळतं की टिळे जाणवे बस, पण कोणाला टिळे जाणवे, काय, कोण होते, काही आठवत नाही. म्हणजे हे एक प्रकारे परमेश्वर ते दान देत आहेत, ज्ञानाचं ज्ञान देत आहेत. परंतु काय होतं की आपण काय करतो, वायाची विण उबगले जाती, म्हणजे आपण प्रवचनात बसून, स्मरणात बसून आपण कंटाळतो आणि आपलं मन थोडंसं बाहेर घेऊन जातो आपण, आणि मग नंतर जेव्हा येतो तेव्हा कळतं की बाकीच्यांना कळलाय तो विषय, आपल्याला नाही कळला. म्हणजे तेवढा विषय आपण काय केलेला आहे, तो लाभ जो आहे तो लाभ आपण चुकवला, आपल्याकडनं चुकल्या गेला, आणि आता हा लाभ तुम्हाला परत कधीही मिळणार नाही. परत हा दृष्टांत होईल, प्रवाचक निरूपक तेच असतील, कधी परमेश्वर सुद्धा असतील प्रत्यक्ष निरूपण करणारे, परंतु तो जो अवसर आहे तो अवसर नाही मिळणार. डोमेकरांची लीळा आहे, आमच्या स्वामींना वस्त्र मिळालेलं आहे चांगल्या प्रकारे. कोणी दिलेलं आहे ते? गदो नायकाची जाया तियेचे वस्त्र असं येतं, आणि तिने ते वस्त्रदान दिलेलं आहे. आणि ते वस्त्र एवढं सुंदर आहे की स्वामींनी ते विशिष्ट पद्धतीने ते वस्त्र परिधान केलं आणि उपस्थित भक्तजनांच्या समोर असे स्वामी चालत गेले आणि तिकडून परत असे चालत आले. आणि स्वामींची ती श्रीमूर्ती, ते कपडे घेण्याची, ते कपडे नेसण्याची ती पद्धत एवढी सुंदर होती, आणि बाकी सगळ्यांना आश्चर्य वाटले की स्वामी, म्हणजे असा अवसर स्वामींनी कधीही दाखवला नाही आपल्याला. खूप आनंदित झाले, सगळ्यांनी डोळे भरून स्वामींना बघितलं, आणि स्वामींनी ते वस्त्र मग काढून ठेवलं. तेवढ्यात आल्या महादाईचा. महादाईचा पहिला अवसर बघण्यासाठी नव्हत्या. मग सगळेजण म्हणायला लागले की आम्हाला अवसर बघायला मिळाला, तुला नाही मिळाला. मग महादाईचं ते काय आपल्यासारखं थोडीच आहे, ठीक आहे नाही तर नाही, असं नाही. महादाईचा म्हणाला कसा अवसर, कुठला अवसर, कसं वस्त्र परिधान केलेलं, परत ते वस्त्र परिधान करा तसं. स्वामींना तिने विनंती केली, दम नाही दिला, विनंती केली, आणि ती विनंती एवढी गोड होती, एवढी आवडीपूर्वक ती विनंती होती की स्वामींनी मगाचपेक्षा पण चांगलं वस्त्र परिधान केलं, अजून चांगल्या पद्धतीने. आणि मग स्वामींनी चालून दाखवलं. सगळ्यांना परत आनंद झाला, महादाईचा पण कृतकृत्य झाल्या. परंतु बाकीचे महादाईसांना म्हणायला लागले, तुला एकदाच बघायला मिळाला, आम्हाला दोनदा बघायला मिळाला. आता परत जर का महादाईसांनी परत वस्त्र धारण करायला लावले तर काय होईल, त्यांना तीनदा होईल, महादाईसांना दोनदा. पण म्हणजे पहिला लाभ जो आहे तो चुकला की नाही, हा ह्याच्यावर विचार करायचा आपल्याला. आपल्याला किती वेळा लाभ मिळालेला आहे हे पण महत्वाचं आहे, परंतु किती वेळ आपला लाभ चुकवलेला आहे आपण स्वतः, ते पण खूप महत्वाचं आहे, त्याच्यावर पण चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानासाठी, स्मरणासाठी, चिंतनासाठी, देवाने विहित केलेल्या विधीसाठी कंटाळा करू नका. तुम्ही आज कंटाळा केला, कंटाळा येईल, आराम होईल, झोप होईल, तुमच्या मनासारखं होईल, परंतु तो जो काही लाभ चुकलेला आहे तो परत भेटणार नाहीये. एखादा खूपशे लोक येत नाहीत समजा प्रवचनाला, त्यांना विचारा का नाही येत, ते म्हणे आमच्या मुलाच्या 10वीची परीक्षा आहे, आणि त्याला मग ते अभ्यास वगैरे लागतो वगैरे असं सगळं काय. म्हणजे त्यांना त्याचं माहिती आहे की आज जर का आपण दुर्लक्ष केलं या 10वीकडे, आज जर का कंटाळा केला तर काय होणार आहे, ही वेळ परत येणार नाही. 1 वर्ष मागे येतो माणूस, आणि त्याच्यामध्ये मानसिक खच्चीकरण झालं तर कितीतरी वर्ष मागे येऊ शकतो, काही घडू शकतं. एक कंटाळा तुमच्यासाठी कितीतरी धोकादायक असू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी तो राजा त्याचा सारीपाट खेळ, त्याचा खेळ मोडतो, किंवा तो जाग येते, आंघोळ स्नान देवपूजा वगैरे करून तो येतो आणि सगळ्यांना व्यतिपात देतो. आणि हा जो बिचारा बाहेर गेलेला आहे, त्यांनी जर का थोडा संयम बाळगला असता, थोडा वेळ 5 मिनिटं अजून बसला असता, राजाची त्याची भेट झाली असती, पाहिजे ते दान मिळालं असतं,
परंतु त्यांनी संयम बाळगला नाही आणि तो बाहेर पडला आणि नंतर त्याला ते जे काही लाभ भेटणार होता तो भेटला नाही. हा झाला दृष्टांत. त्याचा सिद्धांत सांगतात, तैसे परमेश्वरे औदास्य स्वीकारिली असे का पहुडले असती. सिद्धांती परमेश्वर खंती आलेली आहे परमेश्वराला, किंवा मग परमेश्वर पहुडलेले आहेत मनुष्य वेशाचे माने. अनुसरला असे तो म्हणे अवदास्य परिहरेल का पहुडेती. आईसे म्हणून बाहेरी जाये. आणि तुम्ही आलात आणि तुम्ही जर का म्हणाले की देवाचा अवदास्य परिहरेल, खंती परिहरेल, किंवा स्वामी उपवड होईल स्वामींना, तेव्हा मग आपण येऊ. तेव्हा अवदास्य परिहरे का पहुडेती, म्हणून तो बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर स्वामींचा औदास्य परिहार होतं, किंवा मग खंती जी आहे ते परिहार होते, किंवा पहुड होतो स्वामी, उपहूड होतो स्वामींना. आणि नेमका हा जो अनुसरलेला असेल किंवा जिज्ञासू व्यक्ती असेल, हा नेमकाच त्या टायमाला बाहेर पडलेला असतो. जर का त्यांनी ते संयम बाळगला आणि ते तिथेच थांबले तर काय होईल. जसं द्वापर काळामध्ये, द्वापर युगामध्ये कृष्ण महाराज पहुडलेले आहेत, युद्धाचा प्रसंग जवळ आलेला आहे, युद्धाची वेळ जवळ आलेली आहे आणि आता प्रत्येक जण आपापल्या व्यक्तीकडे मदत मागत आहेत. त्या ठिकाणी काय झालं की दुर्योधन सुद्धा आलेले आहेत कृष्ण महाराजांकडे मदत मागायला. श्री कृष्ण महाराज पहुडलेले आहेत, झोपलेले आहेत. दुर्योधनाने काय केलं, तिथे स्वामींच्या श्री मुकुटाकडे जी काही आसन होतं त्या आसनावर तो विराजित झाला. थोड्या वेळाने काय झालं, अर्जुन देव पण आले. आता तिथे तेवढं एकच आसन होतं. मग अर्जुन देवाने काय केलेलं आहे की ते पण आसनस्थ झाले, पण कुठल्या श्री चरणाकडे जे आसन होतं तिथे ते आसनस्थ झालेलं आहे. जेव्हा कृष्ण महाराजांना उपहूड झाला, आता दोघांनी देवाला उठवलं का, उठवलं नाही. ते दोघंही इकडे तिकडे गेले नाहीत, दोघंही बसून राहिले. आता दोघांचाही संयम आपल्याला बघायला मिळतो. कृष्ण महाराज उठले तर सगळ्यात पहिले अर्जुन देव दिसले, कारण ते श्री चरणाकडे होते ना. गोसाव्यांची श्री चरण शरण का असावं त्याच्यासाठी. चरणी असलेला व्यक्ती जो असतो तो पटकन दिसू शकतो. तुमच्या डोळ्याच्या समोर जर का एखादा फोटो असेल तर तुम्हाला दिसतो का, तो नाही दिसत. म्हणजे कुठे असावा आपण, हा सुद्धा एक चिंतनाचा भाग आहे. इथे आपल्याला बघायचंय की ते त्या ठिकाणी बसून राहिले, संयम त्यांनी बाळगला आणि म्हणून त्यांना ते दान मिळालं किंवा त्याच वेळी मिळालं. आणि जर का ते निघून गेले असते तर नसतं चाललं तसं. मग जेव्हा बाईसांनी सांगितलं भटोबासांना की आमचे स्वामी उदास झालेले आहेत, तेव्हा भटोबासांनी काय केलेलं आहे, हातातली सेवा तिथे ठेवली, चिंतन केलं काय करायचं आता. आणि मग त्या चिंतनातनं त्यांना स्फुरलं की आता आपण हे श्री प्रभूंचं वस्त्र स्वामींसमोर असं धरायचं. कसं धरायचं, काय धरायचं, फक्त वस्त्र दिसलं पाहिजे, आपण दिसलो नाही पाहिजे, एवढं सगळा विचार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय आहे, याला म्हणतात संयम. एखादं काही संकट आल्यानंतर तुमच्याकडे संयम असला पाहिजे, गोंधळ असला नाही पाहिजे. आपला गोंधळ जास्त असतो. आपल्याकडे काही विधी असेल, अवसर असेल, आपला गोंधळच जास्त असतो. काहीच कळत नाही, कधी आपण काहीतरी करतो म्हणजे कशाने, म्हणजे जो विधी जसा केला पाहिजे ते काही आपल्याकडनं घडत नाही, गोंधळ खूप करतो. पण सात्विकता नाहीये, संयमता नाहीये. ते जर का आपण प्राप्त केलं तर खूपशा गोष्टी आपल्याला सहजपणे चांगल्या प्रकारे आपल्याला लाभतील. आणि म्हणून इथे सांगतात की आमच्या स्वामींचा औदास्य परिहरे का उपहोडेती तो तया लाभा चुके. जैसी महादाईचे पुढे आलेलंच आहे, महादाईचे मालगंठीची लाभा चुकली. महादाईचा मालगंठीच्या लाभाला चुकली. दुसरा अवसर दाखवला, प्रथम लाभ जो झाला तो तयाची चुकली. म्हणजे तो जो काय लाभ त्यांना झाला असता जर का ते उपस्थित असत्या तर तो लाभ झाला नाही. याविषयी महादाईचा नक्कीच शेवटच्या श्वासापर्यंत ते दुःख त्यांना असेल किंवा त्यांना वाटत असेल की मला तो अवसर बघायला मिळाला नाही. म्हणजे ही खंत महादाईसांच्या अंतकरणामध्ये असणारच असणार आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये संयम हा प्रकार जो आहे हा खूप असणं गरजेचं आहे. हा संयम तुम्हाला सगळ्याच ठिकाणी उपयोगी पडतो.
तो कर्मराटीमध्ये असेल किंवा दैवराटीमध्ये असेल, व्यवहारिकतेमध्ये असेल किंवा आध्यात्मिकतेमध्ये असेल, सगळीकडे तुम्हाला हा संयम अत्यंत उपयोगी पडत असतो. आणि म्हणून या दृष्टांतातून आपल्याला हा आदर्श, हा बोध आपल्याला देवाने दिलेला आहे. दंडवत हो.